श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये एक असा पवित्र महिना येतो जो प्रत्येक महिन्यापेक्षा वेगळा आणि अत्यंत पुण्यदायी मानला जातो. तो म्हणजे अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. या महिन्यात केलेली भक्ती, जप, ध्यान, सेवा आणि स्वामी नामस्मरण जीवनातील अनेक दुःख कमी असे मानले जाते. पण हा अधिक मास नेमका का येतो, याचे महत्त्व काय आहे, या महिन्यात काय करावे आणि काय टाळावे आणि स्वामी समर्थाची सेवा कशी करावी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही स्वामी समर्थाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात करू. भक्तांनो, अधिक मास हा साधा महिना नाही. हा महिना भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार चंद्र आणि सूर्य यांच्या वेळेमध्ये फरक पडतो. तो समतोल ठेवण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्याला अधिक मास म्हणतात. पूर्वी या महिन्याला कोणतेही महत्त्व नव्हते असे सांगितले जाते. कोणीही या महिन्यात शुभ कार्य करत नव्हते. म्हणून हा महिना दुःखी झाला आणि भगवान विष्णूकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूने या महिन्याला स्वतःचे नाव दिले, पुरुषोत्तम मास. त्यामुळे हा महिना अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जाऊ लागला. मित्रांनो, असे म्हणतात की या महिन्यात केलेली भक्ती अनेक पटीने फळ देते. जर आपण मनापासून स्वामी समर्थाचे नाम घेतले तर स्वामींची कृपा आपल्या जीवनावर नक्की होते. अधिक मासात काय करावे? या महिन्यात रोज सकाळी लवकर उठावे, स्नान करून देवपूजा करावी, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. रोज कमीत कमी 108 वेळा नामस्मरण केले तर मन शांत होऊ लागतं. यासोबतच खालील ग्रंथाचे वाचन करू शकता: स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, रामरक्षा. या महिन्यात दान करणे हे खूप शुभ मानले जाते. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा मदत केल्याने पुण्य लाभते. घरात शांतता ठेवावी, वाईट बोलणे, राग, भांडण टाळावे. स्वामी समर्थाची सेवा कशी करावी? दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावावा, स्वामींची आरती करावी, स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून शांत नामस्मरण करावे. मनात कितीही दुःख असले तरी स्वामींना मनापासून सांगा, कारण स्वामी समर्थ भक्तांची हाक कधीच दुर्लक्ष करत नाहीत. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत राहत नाही. चिंता, तणाव आणि दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पण अधिक मास हा स्वतःला देवाजवळ नेण्याचा काळ आहे. या महिन्यात जर आपण थोडा वेळ मोबाईल, वादविवाद आणि नकारात्मक गोष्टीपासून दूर राहून भक्तामध्ये मन लावले तर जीवनात सकारात्मक बदल जाणवू शकतात. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, अधिक मास हा फक्त कॅलेंडरमधला अतिरिक्त महिना नाही, तर हा आत्मशांती, भक्ती आणि स्वामी कृपा मिळण्याची सुंदर संधी आहे. या पवित्र महिन्यात मनापासून नामस्मरण करा, स्वामींची सेवा करा आणि चांगले कर्म करा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व अडचणी दूर करू, तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी समर्थ भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.